शिवपूर येथील महिलांनी अवैध देशी दारू विरुद्ध संतप्त महिलांनी ढाब्याच्या वस्तू केल्या जाळून खाक. शिवपूर येथील विजयवाडा धाबा या धाब्यावर अवैध देशी दारू विक्री करीत असून शिवपूर परिसरातील सर्वसामान्य मजूर वर्ग व्यसनाधीन झाला असल्याने पोलीस स्टेशन शिरवानपाळ येथे वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा संतप्त झालेल्या महिलांनी चक्क धाब्याच्या साहित्याला आग लावून विरोध दर्शवला. यावेळी शिरवानपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत फंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांवर कारवाई करू असे महिला व पुरुष जमावाला शब्द दिला. तात्काळ हे धाबे बंद करू यावर आमचे प्रतिनिधी अजगर मचकुरी यांची खास रिपोर्ट. यावेळी धाब्यातील सर्व साहित्य रस्त्यावर फेकून विरोध केला. हा मग काय इथं आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे तुमची? सर, मी आपल्याला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि तुकाराम मुंडे साहेबांना माझे विचार पोहोचले पाहिजे. कारण इथं शिवपूर परिसरामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून देशी दारूचा अवैध व्यवसाय होत आहे आणि त्या देशी दारूपासून आमच्या गावातले कमीत कमी 30 ते 40 युवा तरुण मेले, ज्यांची की लेकरं कोणाचे 5 वर्षाचे असतील, कोणाचे 4 वर्षाचे असतील, कोणाचे 10 वर्षाचे असतील. आज त्यांचा घर उद्ध्वस्त झाला आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. त्या महिलांनी कसं जगायचं? आज त्या महिला रोजगार करून मोलमजुरी करून घरी पैसे नेऊन ठेवले की चोरून विकतात, घरचे मालमत्तेचं नुकसान करतात, घरातले महिलाचे. समाज गर्जना न्यूज मराठी, लातूर, शिरवानपाळ. नमस्कार. शिवपूर तालुका शिरवानपाळ जिल्हा लातूर येथील विजयवाडा या नामक ढाब्यावर महिलांनी संतप्त होऊन त्या ढाब्याला आग लावली. या ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्यामुळे हा ढाबा महिलांनी जाळून टाकण्यात